नमस्कार. दी शुभ ॲस्ट्रोमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण पाहूया मूल्यांकन 9 असणाऱ्या व्यक्तींना हा महिना कसा जाणार आहे ते. ज्या पण व्यक्तींचा जन्म 9 तारीख, 18 तारीख आणि 27 तारीख या तारखेला झालेला असतो त्यांचा मूल्यांक असतो 9. 9 मूल्यांकाचा प्रमुख ग्रह असा मंगळ ग्रह. या व्यक्ती मंगळाप्रमाणे एकदम कठीण आणि त्यांची शारीरिक दृष्टीने सुद्धा ते एकदम कडक असतात. तर आपण सुरुवात करूया. तर 9 मूल्यांकवाल्यांना पहिल्यांदा कार्ड आलेला आहे, द फूलचं कार्ड आलेलं आहे. द फूलच्या कार्डमध्ये मला तुम्हाला हे सांगायचं आहे की या महिन्यामध्ये तुम्हाला एखादी अशा गोष्टी तुम्ही त्या गोष्टींना सामोरे जाऊ शकता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. या महिन्यामध्ये तुम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटीसुद्धा भेटू शकते. दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या डोक्यामध्ये असा एखादा विचार असू शकतो किंवा अशी एखादी कल्पना असू शकते ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या घरच्यांच्या विरोधीसुद्धा जाऊ शकता. मग तुमच्या घरातले तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतील की तुमच्यासाठी ही दिशा योग्य नाही आहेत, पण तुम्ही तुमच्या मर्जीने किंवा म्हणतात ना 9 मूल्यांकवाले कोणाचंच ऐकत नाही, मंगळ ग्रहाखाली असतात ते, त्यामुळे ते स्वतःच तेच खरं करतात. तशाच प्रकारे तुमची वृत्ती दाखवलेली आहे की समोरचा माणूस तुम्हाला सांगत आहे की ह्या गोष्टी तुम्ही नाही केल्या पाहिजे, पण तरीसुद्धा तुम्हाला त्या गोष्टी करायच्याच आहेत. कारण तुम्ही या गोष्टींमध्ये एक्सपर्ट आहात. तुम्हाला वाटतं की ही गोष्ट मी पटकन करू शकते, पण जर समोरचे तुम्हाला सावध करत असते तर तुम्ही नक्कीच त्याचा एकदा विचार करून बघा या महिन्यामध्ये. नाहीतर समोरच्याने तुम्हाला सांगूनसुद्धा तुम्ही एखाद्या खड्ड्यातसुद्धा पडू शकता. तर आता आपण पाहूया रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये कोणतं कार्ड आलेलं आहे. एस ऑफ पेंटिकल. तर एस ऑफ पेंटिकल या कार्डामध्ये दाखवत होते की तुम्ही काहीतरी न्यू बिगिनिंग करणार आहात. एखादं नवीन नातं निर्माण होणार आहे किंवा एखाद्या तुमच्या घरामध्ये सुद्धा नवीन लहान मुलांचा जन्म देखील होऊ शकतो किंवा रिलेशनच्या बाबतीमध्ये नवीन रिलेशनशिप तुमचं स्टार्ट होऊ शकतं. एखाद्या जुन्या गोष्टी संपून तुम्हाला समजा तुम्ही जुन्या रिलेशनशिपमध्ये एकदम स्टक आहात आणि तुम्हाला याच्यातून बाहेर पडायचं असेल तर देवाने तुम्हाला एक नवीन गोष्ट देणार आहे. आणि त्याच्यामुळे कसं असणार आहे की ही गोष्ट तुमच्यासाठी देवाची देणगी आहे. त्यामुळे याचा तुम्ही पुरेपूर फायदा करून घ्या. हॅपीनेस राहणार आहे, सेलिब्रेशन होणार आहे, काही समारंभ उत्सव यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. आणि दुसरी गोष्ट की ग्रोथ दिसत आहे याच्यामध्ये, नेम फेम दिसत आहे. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये फॅमिलीमध्ये तुमच्या घरात कोणाची तरी ग्रोथ होणार आहे किंवा कदाचित सॅलरी सुद्धा त्यांची वाढू शकते किंवा प्रमोशन होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट की स्वतः तुम्ही हॅपी राहणार आहात. तुमचं फॅमिली लाईफसुद्धा हॅपी राहणार आहे, सक्सेसफुल राहणार आहे. सो फॅमिली लाईफमध्ये आणि रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये तुमचं लाईफ खूप छान प्रकारे जाणार आहे. या वर्षाचा हा महिना तुमच्यासाठी लकी ठरणार आहे आणि 2025 येणारा हा महिना जानेवारीचा हा तुमच्यासाठी एकदमच खास ठरणार आहे. तर आता आपण पाहूया करिअरच्या बाबतीमध्ये या मूल्यांकनांना कसा हा महिना जाणार आहे. तर कार्ड आलेला आहे द एम्प्रेसचं कार्ड. 3 नंबरचं कार्ड आलं आहे, गुरुचं कार्ड आलेलं आहे. तर ज्युपिटर हे नेहमी काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत असतात आपल्याला. तर या महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला ज्युपिटर तुम्हाला हेच संकेत देत आहे, एक तर तुम्ही तरी शिका, नाही तर तुम्ही तरी दुसऱ्याला काहीतरी चांगलं शिकवाल. आणि दुसरी गोष्ट यामध्ये सुद्धा खूप हॅपीनेस दिसून आहे, न्यू बिगिनिंग दिसून आहे. चांगला स्टार्टअप तुम्ही देखील करू शकता आणि काही चांगल्या गोष्टी तुम्ही दुसऱ्याला शिकू शकता किंवा कोणाकडून सुद्धा तुम्ही चांगल्या गोष्टी शिकून घेऊ शकता. काहीतरी नॉलेज मिळवू शकता. एखाद्या समजा तुम्हाला काहीतरी नॉलेजची गरज असेल किंवा एखाद्या प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये जर समजा तुम्हाला काही माहिती हवी असेल ती तुम्हाला चांगल्या रीतीने भेटू शकते. फायनान्शियली तुमचा काही प्रॉब्लेम येणार नाही या महिन्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुमचे कोणतेही काम थांबणार नाही या महिन्यामध्ये. सगळी कामं तुमची होणार आहे, जी काही तुमची फायनान्शियल असतील की तुमची ऑफिसमधली असतील किंवा तुमची पर्सनली असतील तीसुद्धा चांगल्या रीतीने होऊ शकणार आहे. आणि तुम्ही एखाद्या 9 मूल्यांकवाली व्यक्ती जी आहे ही अशी व्यक्ती आहे की सगळ्या मूल्यांकवाल्यांना आपलं काम करवून घेऊ शकते आणि अशा प्रकारे ही त्यांची एनर्जी आहे. त्यामुळे जशी ही फॅमिनाईन एनर्जी जरी असली, अशी फिमेल जरी असली तरीसुद्धा ही उत्तमरित्या सगळ्यांकडून काम करून घेऊ शकते, असे मॅजिक त्यांच्यामध्ये असतं. त्यामुळे करिअरच्या बाबतीमध्ये किंवा तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही इतरांकडून सुद्धा काम तुमचं करून घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट जलद विचार करता तुम्ही, त्यामुळे इमानदारीने काम करता, सरळ मार्गी काम करता, तसंच तुम्ही पुढे राहावं. ज्युपिटर तुम्हाला हेच संदेश देत आहे की
येणाऱ्या या महिन्यामध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी शिकायच्या आहेत आणि येणारा जो वर्ष आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला पार पाडायच्या आहेत. सो करिअरमध्ये तुमचं लाईफ खूप चांगल्या प्रकारे या महिन्यामध्ये जाणार आहे आणि फायनान्शियल स्टेबिलिटी राहणार आहे. मार्केटमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर चांगली गोष्ट आहे इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये. किंवा जर समजा तुम्ही दुसरीकडे कुठे काही नवीन खरेदी वगैरे करत असाल तीसुद्धा तुम्ही करू शकता. आणि एक ओव्हरऑल तुमचं बिहेवियरसुद्धा तुमच्या फॅमिली लाईफमध्ये आणि करिअरमध्ये सुद्धा चांगलं असणार आहे. तर आता आपण पाहूया की हेल्थच्या बाबतीमध्ये हा महिना 9 वाल्यांना कसा जाणार आहे. तर हेल्थच्या बाबतीमध्ये कार्ड आलेला आहे पेज ऑफ कप. पेज ऑफ कपचा कार्ड आलेला आहे. त्यामध्ये हेच दाखवते की या महिन्यामध्ये तुमच्या हेल्थच्या बाबतीमध्ये थोडे तुम्ही इमोशनल राहू शकता किंवा काही ना काही छोट्या मोठ्या तक्रारी तरी तुम्हाला जाणवतील वगैरे. किंवा जर तुम्ही एखादी गोष्ट जर तुम्हाला त्रासदायक वाटत असेल, शारीरिक दुखणी असते तर तुम्ही त्याला इग्नोर करणार. पण तसं तुम्ही इग्नोर नाही केलं पाहिजे. ॲक्च्युली थोडी तुम्ही तुमच्या आरोग्याची देखील काळजी घेतली पाहिजे. ओव्हरऑल जर समजा कोणी कामामध्ये जर जास्तच व्यस्त असेल वगैरे तर कामामधून सुद्धा वेळ काढून तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजेत. कारण आरोग्य महत्त्वाचं आहे, शरीर महत्त्वाचं आहे. शरीर चांगलं असेल तरच तुमच्या बाकीच्या गोष्टी सगळ्या ओव्हरऑल राहणार आहे. त्यामुळे मेंटली थोडासा जास्त तुम्हाला ह्या महिन्यामध्ये थोडासा डिस्टर्बन्स जाणवते कामाच्या ताणामुळे किंवा घरातल्यांच्या प्रेशरमुळे किंवा खूप वर्कलोडमुळे सुद्धा तुम्हाला ह्या महिन्यामध्ये थोडासा मेंटली थोडासा डिस्टर्बन्स जाणवू शकतो. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की ओव्हरऑल तुम्ही बॅलन्स करून एनर्जी करा. कारण तरच तुमचं आत्तापर्यंत तुमचे तिन्ही कार्ड खूप चांगल्या पद्धतीने आलेले आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहे. फक्त ओव्हरऑल जास्त जोशमध्ये किंवा जास्तीत जास्त कामामुळे तुमच्या हेल्थवर परिणाम होऊ शकतो. तर तेवढी मात्र काळजी तुम्ही घेतली पाहिजे. सो आता आपण बघूया ॲडवाईसच्या बाबतीमध्ये. तर ॲडवाईसच्या बाबतीमध्ये कार्ड आलेलं आहे किंग ऑफ कप. किंग ऑफ कपचा कार्ड आलेला आहे. एकदम सुपर कार्ड आलं आहे. जसं तुम्ही बघू शकता की ज्याच्यामध्ये जसं तुम्ही इमोशनली स्टेबल राहणार तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला भेटणार आहे तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या हेल्थमध्ये, तुमच्या फॅमिली लाईफमध्ये. ओव्हरऑल खूप चांगले कार्ड आलेले आहेत आणि खूप पॉझिटिव्ह कार्ड आलेले आहेत. फक्त हेल्थच्या बाबतीमध्ये थोडंसं तुमचा मेंटल डिस्टर्बन्स आहे आणि मनामध्ये तुम्ही गोष्टी भरपूर साठवून ठेवलेल्या आहेत. सो त्या व्यक्त करा कोणाशी तरी. त्यामुळे तुम्हाला कसं होईल की एखाद्या व्यक्तीला व्यक्त केल्यामुळे समजा त्यांच्याकडून काहीतरी तुम्हाला चांगली संधी किंवा चांगले विचार जर भेटले. तुम्ही बघू शकता की 3 नंबरचा कार्ड आपल्या ज्युपिटरचा आलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की पाठीमागे सुद्धा एक आपल्याला मासा छोटासा येताना दिसत आहे. त्यामुळे तुम्हाला एखादी संधीसुद्धा येऊ शकते. जर तुम्ही आपले विचार व्यक्तच केले नाही, कोणाला आपलं म्हणणं सांगितलं नाही तर समोरच्याला देखील कळणार नाही. त्यामुळे कसं आहे की तुमच्या हातामध्ये सगळं आहे. फायनान्शियल गोष्टी पण आहेत, रिलेशनशिपमध्ये आहेत, त्या सगळ्या तुम्ही व्यवस्थितरित्या हँडल केलेल्या आहेत. फक्त काय आहे की जे तुमचे इमोशन आहे अप्स अँड डाऊन म्हणजे 9 मूल्यांकवाल्यांना की असतात की बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या रागामध्ये त्या गोष्टी कंट्रोल करत नाही. तर ते सुद्धा त्यांनी कंट्रोल केलं पाहिजे. या महिन्यामध्ये तुम्हाला ओव्हरऑल बाकीच्या सगळ्या गोष्टी चांगल्या जाणार आहे, पॉझिटिव्ह. फक्त तुम्ही तुमचा मूड आणि तुमचा राग हा कंट्रोलमध्ये केला पाहिजे. मला एवढंच सांगायचं आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला पुढे काही फ्युचरमध्ये प्रॉब्लेम येणार नाहीत. आणि आता आपण हे एक होते 1 ते 9 मूल्यांकवाल्यांचे डिसेंबर महिन्यामध्ये कसं जाणार आहे ते आपण बघितलेलं आहे. 9 मूल्यांकवाल्यांना 2025 हे खूपच चांगलं जाणार आहे. कारण हे त्यांचंच साल आहे. येणारे जे आहे ते मंगळ ग्रहाचं प्रतीक आहे. त्यामुळे 9, 18, 27 जणांना या लोकांना हे जे नंबर्स आहेत हे इतके चांगले जाणार आहे. ते आपण जानेवारी महिन्यामध्ये तर आपण दर दिवशी तर बघूच की कशाप्रकारे जानेवारी महिना सगळ्या मूल्यांकांना कसा जाणार आहे ते. तोपर्यंत पाहत राहा दी शुभ एस्ट्रो. धन्यवाद.